हॅलो फ्रेंड्स, मायसेल्फ सुषमा महाले. आपण मागच्या पार्टमध्ये ओरिजिन ऑफ इव्होल्युशन ऑफ लाईफ लेसन नंबर 5 याचं हे जे चार्ट हा जो चार्ट दाखवलेला आहे यातला कॅन यू रिकॉल यावरचे आपण क्वेश्चन्स फॉलो केले. ते क्वेश्चन्स 1, 2, 3, 4, 5 हे जे क्वेश्चन्स आहेत हे आपण त्या मागच्या पार्टमध्ये अभ्यासले. ते फक्त आपण का अभ्यासले आहेत तर रिकॉल करण्याची आपल्याला सवय व्हावी आणि त्यानंतर आपल्याला रिकॉल केल्यामुळे कोणत्या कोणत्या गोष्टींचा संदर्भ या लेसनमध्ये आपल्याला येणार आहे हे यामुळे आपल्याला समजत जाते. जसं व्हॉट इज इव्होल्युशन. आता ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ या नावातच आपल्याला इव्होल्युशन ऑफ लाईफ म्हणजे इव्होल्युशन म्हणजे नेमके काय हे आठवावे लागणार होते आणि ते आपल्याला मागच्या स्टँडर्डमध्ये म्हणजे 10वीला 11वीला आपल्याला शिकवलेलं आहे. ते फक्त तुम्ही रिकॉल केल्यामुळे तुम्हाला ते लगेच कळलं. अशाच प्रकारचे काही पॉईंट आपल्याला ह्या लेसनमधले शिकायचे आहेत. पण आताच्या पेंडेमिक कंडिशनमुळे म्हणा किंवा लॉकडाऊनमुळे आपले बरेचसे दिवस वाया गेलेत आणि तुमची एक्झाम बोर्ड एक्झाम आहे जी तुम्हाला ऑनलाईन क्लासेसमधून म्हणा किंवा स्वतःच्या सेल्फ स्टडीमधून तुम्हाला ती कव्हर करावी लागणार आहे. म्हणून तुम्ही प्रत्येक लेसन केअरफुली वाचा, समजून घ्या आणि ऑनलाईन जे काही यूट्यूबवर तुम्हाला लिंक येत आहेत ते फॉलो करा. तर तुम्हाला सांगण्याचा मुद्दा हा की लेसन नंबर 5 ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ यामध्ये पूर्ण लेसन घेतला गेलेला नसून त्यामधले काही पॉईंटच आपल्याला यावर्षी शिकायला त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहेत, बोर्डने प्रोव्हाइड केलेत. जसं आता आपण ओरिजिन ऑफ लाईफ जर पाहिलं तर हे पॉईंट आपल्याला किंवा थेअरीज हे सगळे पॉईंट डिलीट केले गेलेले आहेत आणि फक्त 4 किंवा 6 मार्काला या लेसनला वेटेज दिलेलं आहे. त्यामधले फक्त 2 पॉईंट्स आपल्याला त्यांनी कव्हर करायला सांगितलेले आहे. ते पॉईंट म्हणजे काय तर पेज नंबर 100वर 5.6 आणि पेज नंबर 113वरचं 5.13 हे दोनच पॉईंट आपल्याला ह्या लेसनमध्ये पाहिजे. तर आता आपण पेज नंबर 100 टेक्स्टबुक घ्या आणि पेज नंबर 100वरचं 5.6 ओपन करा. बघा, लेसन नंबर 5 ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफमध्ये आपल्याला फक्त हे 2 पॉईंट लर्न करायचे. पहिला म्हणजे 5.6 मॉडर्न सिंथेटिक थेअरी ऑफ इव्होल्युशन आणि दुसरा पॉईंट आहे 5.13 ह्युमन इव्होल्युशन. यामध्ये ओरिजिनचा जो पार्ट आहे म्हणजे इंट्रोडक्शन आणि ओरिजिन म्हणजे मूळ उगम, ऑर्गॅनिझम्स नेमके कुठून आले, लिव्हिंग ऑर्गॅनिझम सगळ्यात आधी आपल्याला कुठे दिसलं, कशा प्रकारे तयार झालं, हे सगळी जी माहिती आहे तो सगळा पार्ट किंवा एन्व्हायरमेंट कसं तयार झालं, युनिवर्स कसं तयार झालं, अर्थ कशी तयार झाली याविषयीची सगळी इन्फॉर्मेशन ओरिजिन विषयीची जी पार्ट आहे त्यामध्ये ऑलरेडी त्यांनी दिलेला आहे. पण तो आपल्याला आता अभ्यासायचा नाही आहे. तुम्हाला आता फक्त ह्या लेसनमधले हे 2च पॉईंट अभ्यासायचे आहेत. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही ओरिजिनचा पॉईंट आताच वाचायचा नाही. तर तुम्ही तो ओरिजिनविषयी जी इन्फॉर्मेशन दिली आहे तो पूर्ण लेसन तुम्ही जर व्यवस्थितरित्या वाचला तर त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला जीकेच्या रूपात कामास येईल. ती खूप सिंपल इन्फॉर्मेशन आहे जी वाचल्यानेही तुम्हाला समजेल आणि जीकेच्या रूपात ती जर तुम्हाला कळली
तर कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे. म्हणून तुम्ही लेसनच्या सुरुवातीपासून पूर्ण लेसन वाचा. फक्त आपल्याला 5.6 आणि 5.13 हे दोनच पॉईंट स्टडी करायचे आहे, म्हणून हे दोनच पॉईंट स्टडी करू नका. तर लेसन पूर्ण वाचण्याचा प्रयत्न करा, जे तुम्हाला पुढच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी खूप गरजेचे आहे. तर आता आपण 5.6 मॉडर्न सिंथेटिक थेअरी ऑफ इव्होल्यूशन स्टार्ट करूया. टेक्स्टबुक ओपन केलं आहे. पेज नंबर 100, 5.6 मॉडर्न सिंथेटिक थेअरी ऑफ इव्होल्यूशन. It is the result of true synthesis of all biological disciplines, studies pertaining to genetical, ecological, anatomical, geographical, paleontological, etc. were pursued to explain mechanism of evolution. बघा, मेकॅनिझम ऑफ इव्होल्यूशन आपल्याला एक्सप्लेन करण्यासाठी बरेचसे सायंटिस्टने बरेचसे रिसर्च केले आणि त्यासाठी त्यांना जेनेटिकल, इकॉलॉजिकल, ॲनॅटॉमिकल, जॉग्रफिकल आणि पॅलेंटॉलॉजिकल सारख्या गोष्टींचा उपयोग करून प्रूव्ह करून द्यावं लागलं की याद्वारे जेनेटिक इव्होल्यूशन, याद्वारे प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये इव्होल्यूशन होत असते. आता इव्होल्यूशन म्हणजे काय, तर उत्क्रांती म्हणजेच डेव्हलपमेंट. जर एखाद्या ऑर्गॅनिझममध्ये काही चेंज होत असेल, डेव्हलपमेंट होत असेल, तर ती कशा प्रकारे होते किंवा कशा प्रकारे डेव्हलपमेंट होत गेली आहे, हे जर आपल्याला सांगायचं असेल तर त्यासाठी प्रत्येक गोष्टीला सायन्समध्ये जसं प्रूफ करून द्यावे लागते, तसं सायंटिस्ट आपल्याला बायोलॉजीमध्ये म्हणा किंवा सायन्समध्ये आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी प्रूफ लागते. आणि ते प्रूफ त्यांनी जेनेटिकल रिसर्च म्हणजे काय, जेनेटिकल म्हणजेच काय, जेनेटिक रिसर्च, ज्यामध्ये स्टडी केला, DNA चा स्टडी केला जातो. जेनेटिकल मीन्स स्टडिंग अबाउट द DNA. सगळ्या ॲन्सेस्टरच्या जेनेटिक्समध्ये काय डिफरन्स आहे हे यात स्टडी केले जाते. दुसरं म्हणजे इकॉलॉजिकल स्टडी. इकॉलॉजिकल म्हणजे इको मीन्स काय, एन्व्हायरमेंट, आणि लॉजिक मीन्स स्टडी. एन्व्हायरमेंटचा स्टडी म्हणजे इकॉलॉजिकल स्टडी. तर एन्व्हायरमेंटलचा स्टडी करण्यामागचा उद्देश असा असतो की प्रत्येक ऑर्गॅनिझम हा जॉग्रफिकली कसा सर्वाईव्ह होत आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तो डिफरंट रिजनमध्ये वाढत असतो. जसं जॉग्रफिकल मीन्स स्टडी ऑफ डिफरंट रिजन्स, माउंटन रिजन, डेझर्ट रिजन, यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम कसा सर्वाईव्ह करतो हे आपल्याला शिकायला मिळते. जसं रिव्हर ॲमेझॉनमध्ये किंवा रिव्हर बेसिनमध्ये एखादा ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस झाला तर तो त्याचं रिप्रोड्यूसपासून किंवा यंगवनपासून त्याची डेव्हलपमेंट कशी होत गेली हे सगळं जर स्टडी आपल्याला करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला इकॉलॉजिकल स्टडी आधी करावा लागतो. त्याचा आजूबाजूचं एन्व्हायरमेंट कसं आहे, त्यानुसार त्याने कशा प्रकारे स्वतःमध्ये डेव्हलपमेंट करत गेला, हे सगळं इकॉलॉजिकल स्टडीमध्ये आपल्याला शिकायला मिळतं. पुढचं आहे ॲनॅटॉमिकल. ॲनॅटॉमिकल म्हणजे काय, तर ॲनॅटॉमी मीन्स इंटरनल स्टडी ऑफ ईच अँड इंडिव्हिज्युअल स्पेसीज. प्रत्येक स्पेसीजचा जो ॲनॅटॉमीचा स्टडी असतो, म्हणजेच काय, बॉडीचा डिटेल स्टडी करणे. म्हणजे जसं ब्रेन, हार्ट, इंटरनल ऑर्गन्स यांचा डिटेल स्टडी ज्यामध्ये केला जातो त्याला ॲनॅटॉमिकल स्टडी म्हणतात. जसं फक्त ह्युमनचाच नाही,
बॉडीचा स्टडी न करता फ्रॉग, रॅट, लिझार्ड यासारख्या खूप साऱ्या प्राण्यांचाही यात स्टडी केला जातो. कोणता? इंटरनल बॉडीचा स्टडी यामध्ये केला जातो. याला ॲनॅटॉमिकल स्टडी असे म्हणतात. पुढे आहे जॉग्राफिकल. जॉग्राफिकल म्हणजेच काय? तर रिजन्सचा स्टडी. जसं आपण इकॉलॉजिकल एन्व्हायरमेंटचा स्टडी शिकलो त्याप्रमाणे जॉग्राफिकल स्टडीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या रिजनमध्ये ऑर्गॅनिझम कसा सर्वाईव्ह होत असतो हे आपल्याला पाहायचे असते. पॅलेंटोलॉजिकल म्हणजे काय? तर पुरातनशास्त्र. पुरातनशास्त्र म्हणजे खूप पूर्वीच्या काळी जे जमिनीखाली गाडले गेले फोसाईल्सचा स्टडी म्हणजेच पुरातनशास्त्राचा स्टडी. तर स्टडी ऑफ फोसाईल्स मीन्स पॅलेंटॉलॉजी असं पण आपण म्हणतो, ज्यात पुरातन काळात जमिनीखाली गाडले गेलेले ऑर्गॅनिझम्स त्यांचे बोन्स आपल्याला सापडतात काही काळानंतर, आणि त्या बोन्सचा स्टडी करून तो ऑर्गॅनिझम कोणता आहे, तो कशा प्रकारे डेव्हलप झाला आहे, त्याचा पूर्वी तो कसा होता, नंतर त्याची डेव्हलपमेंट कशी होत गेली याविषयीचा स्टडी आपल्याला पॅलेंटॉलॉजीमध्ये करता येतो. आणि या सगळ्यांची मदत घेऊन सायंटिस्ट रिसर्च करत असतात. जेव्हा एखाद्या ॲन्सिस्टरच्या जेनेटिक्सचा किंवा जॉग्राफिकल, इकॉलॉजिकल, ॲनॅटॉमिकलचा स्टडी सायंटिस्ट करत असतात त्यावेळी सगळ्यात आधी जर आपल्याला त्यांच्या इव्होल्युशनचा स्टडी करायचा असेल तर इव्होल्युशन म्हणजे काय? तर डेव्हलपमेंट. म्हणजे त्यासाठी आपल्याला ऑर्गॅनिझमचा पास्ट पाहावा लागेल. पास्ट म्हणजे पास्टमध्ये तो ऑर्गॅनिझम नेमका कसा होता, नंतर त्याच्या प्रत्येक जनरेशनमध्ये त्याच्यामध्ये कसा चेंज होत गेला हे जेनेटिकल स्टडीद्वारे आपल्याला कळत जाते. तर सायंटिस्ट कधीही आधी पास्टचा स्टडी करतात. मीन्स इकॉलॉजिकल, पॅलेंटॉलॉजी, ॲनॅटॉमी, जेनेटिकल स्टडीच्या आधारे सगळी माहिती गोळा करून काही प्रूफ्स मिळवतात आणि त्या प्रूफ्सच्या आधारे एक ठाम कन्क्लुजनवर येतात किंवा थेअरी तयार करतात. Also due to importance was given to both mutations and natural selections. आता बघा म्युटेशन ही थेअरी ह्युगो डी व्हेरीज यांनी 1901 मध्ये आपल्याला दिली आहे आणि डार्विन यांनी आपल्याला नॅचरल सिलेक्शनची थेअरी दिलेली आहे. या दोन थेअरींनाही यात इम्पॉर्टन्स दिले गेले आहे जे आपण यापुढे शिकणार आहोत. आता पुढचा पॉईंट आहे आर फिशर, JBS हल्डेन, T डॉब्झहॅन्स्की, J हक्सले, E मेयर, सिम्पसन, स्टेबिन्स, फिशर, सिव्हेल राईट मेडल, TH मॉर्गन etc. are the main contributors of modern theory of evolution. सगळ्या डिस्कवरी एकच सायंटिस्ट करू शकत नाही. त्यासाठी खूप सायंटिस्ट रिसर्च करत असतात. अलग अलग देशातून अलग अलग कानाकोपऱ्यातील सायंटिस्ट आपले कॉन्ट्रीब्युशन देत असतात. हेच या सेकंड पॉईंटमध्ये आपल्याला सांगितलेले आहे की या इतक्या प्रकारचे सायंटिस्ट या सर्व थेअरीज आपल्याला प्रूव्ह करून देत होते. आता एक्झाम्पलच द्यायचं तर आत्ताचं COVID-19साठी जे वॅक्सिन तयार करायचे आहे तर त्यासाठी सगळे देश कॉन्ट्रीब्यूट करत आहेत. सगळे देश कामाला लागलेले आहेत आणि त्याच्यातले सगळे सायंटिस्ट वॅक्सिन कसं लवकरात लवकर तयार होईल आणि त्याचा 100% रिझल्ट कसा पाहायला मिळेल हेच शोधण्यामागे आता पूर्ण युनिवर्स या गोष्टी
ची वाट पाहत आहेत की वॅक्सिन कशा प्रकारे तयार होतं आहे आणि सगळ्यात आधी कुठल्या देशाचं वॅक्सिन येणार आणि ते 100% शुअरली कसं कोविड-19वर मात करणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. बरोबर? म्हणजेच कुठल्याही एक गोष्टीचा रिसर्च करायचा असेल तर त्यासाठी प्रत्येक देशातून बरेचसे सायंटिस्ट हे काम करत असतात. तसंच कॉन्ट्रीब्युशन ह्या सगळ्या सायंटिस्ट लोकांनी आपल्याला इथे दिलेले आहे. आता पुढचा पॉईंट बघूया. स्टेबिन्स इन हिज बुक डिस्कस 5 की फॅक्टर्स. स्टेबिन्सने त्यांच्या बुकमध्ये 5 की फॅक्टर्स दिलेले आहेत. ते की फॅक्टर्स कोणते आहेत? तर ते की फॅक्टर्स सच ॲज जीन म्युटेशन्स, म्युटेशन्स इन द क्रोमोझोम स्ट्रक्चर अँड नंबर, genetic recombinations, natural selection, and reproductive isolation contributed in the evolution of new species. न्यू स्पेसीज तयार होण्यासाठी ह्या 5 फॅक्टर्सचा उपयोग होत असतो, असं स्टेबिन्स यांनी त्यांच्या बुकमध्ये डिस्कस केलेलं आहे.